साधारण उत्तर प्रदेशचं हित डोळ्यासमोर ठेवून साखर निर्याताचा कोटा ठरण्याचा विचार चालू आहे। परवा मंत्री परिषद होती, मुख्यमंत्री एकनाथराव होते, देवेंद्र फडणवीस साहेब होते, सावे म्हणून त्या खात्याचे आता सहकार मंत्री आहेत औरंगाबादचे, ते होते अतुल सावे ना, अतुल सावेजी। त्यांनाही मी सांगितलं तिघांना की बाबांनो, उत्तर प्रदेशचा हित डोळ्यासमोर ठेवून साखर निर्यात कोटा करू नका, त्याच्यामध्ये निर्यात कोट्याची बंधनं घालू नका। गेल्या वर्षी जे होतं, ज्या कारखान्याला वाटेल तुम्ही ठरवा की 60 लाख मेट्रिक टन साखर निर्यात करायची, तेवढी करा, तोपर्यंत थांबा। तसं केलं तर मग भाव चांगले मिळतात। आता काय झालं, उत्तर प्रदेशने मार्केट घेतले कलकत्त्याचं, पूर्वी आपण कलकत्त्याचं मार्केट घ्यायचो, त्याच्यामुळं त्यांना भाव आता आपल्यापेक्षा 2 रुपये जास्त मिळतात। म्हणजे तुमची साखर जर महाराष्ट्रातली 3200-3300 चालली तर त्यांची 3500-3600 चालते, त्याच्यावर त्यांना तिथं भाव चांगला द्यायला मदत होते। ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भामध्ये देखील केंद्र सरकारने निर्णय घेतले पाहिजे। शेतकऱ्याची पिळवणूक होऊन दिली नाही पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मागं मार्केट कमिटीच्या करता देखील, खाजगी बाजाराच्या करता किती महिने शेतकरी संपावर बसले होते। ऊन पाऊस वारा कशाचा विचार थंडीचा केला नाही, काही जण तिथं दगावले, पण शेवटी केंद्र सरकारला मागं घ्यावं लागलं। 3 बिलं त्यांनी मागं घेतली, कायदे मागं घेतले, आणि मग शेतकरी उठले। शेतकरी असा तसा कधी संपावर जात नाही, आंदोलन करत नाही, कुठेतरी त्यांचं पोटाला पीळ बसला, कुठेतरी कुटुंबाचंच आता काही खरं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली तरच तो तिथं अडचणीमध्ये येतो। आणि म्हणून ह्या मागण्या देखील राज्यकर्त्यांनी, कालपर्यंत आम्ही महाराष्ट्रात होतो, आम्ही विचारच करत होतो, कारण निर्णय आम्हीच घेत होतो, म्हणूनच कर्जमाफीचा निर्णय घेतला। आता 50,000 रुपये पण वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना अकाउंटला त्या ठिकाणी येतील। बाकीच्याही बाबतीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय आपण त्या ठिकाणी घेतले। मित्रांनो, हे सगळं होतंय, ह्याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे। आज मात्र हे सरकार आल्यापासून रोज 3 ते 4 शेतकरी आत्महत्या करतायत। एवढा पाऊस पडून पण आत्महत्या करतायत का? तर त्यांना नुकसान भरपाई जेवढी पाहिजे तेवढी मिळाली नाही। काहींचं खरीपाचं पीक गेलं, नंतर रब्बी केलं, रब्बीचं पीक पेरलं तेही गेलं, सोयाबीन गेलं, कापूस गेला, इतर पण वेगवेगळ्या प्रकारची पिकं, मका वगैरे गेली। ही त्यांची अवस्था आहे।